हो, क्या बात है. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अवधूत गुप्ते यांच्यासाठी. सर, अतिशय मनापासून आमच्या मंचावरती पुन्हा पुन्हा आपलं स्वागत. थँक्यू व्हेरी मच. आणि एपिसोडची सुरुवात करण्यापूर्वीच तुम्हाला आणि सगळ्या आमच्या रसिक प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा. आणि खरंच आमचं भाग्य म्हणायचं की आज प्रजासत्ताक दिन आहे आणि तुमच्या या इतक्या एनर्जेटिक गाण्यानं आमच्या भागाची सुरुवात झाली. सर, खूप मजा आली. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा इकडे येऊन कसं वाटतंय सर? मला सारखं इकडे येऊन सारखं यावं असं वाटतं. एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन आपण चांगले पदार्थ जेवतो आणि आपल्याला सारखं तिकडे जावं असं वाटतं. तसं काहीतरी आहे की आता गेल्यानंतर असं वाटलं काय मजा आली, परत कधी जायचं. मी बायकोला विचारलं पण ह्यांच्याकडे एखादा रोल मागू का, की मध्येच मानसी नाईकची कशी एंट्री केली. 25 एपिसोड नंतर मानसी नाईक, एक 50 एपिसोड नंतर अवधूत गुप्ते रेग्युलर. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात अवधूतच्या गाण्याने होणार. क्या बात आहे सर, ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे आमच्यासाठी की एवढ्या मोठ्या माणसांनी येऊन आमच्या मंचाचं एवढं कौतुक करायचं. आणि म्हणूनच घरात बसलेली सगळी मंडळी हसत असतात, कारण हा कार्यक्रमच सगळ्यांच्या आवडीचा आहे, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. पण अवधूत गुप्ते येणार म्हटल्यानंतर ते असे तसे येणार नाहीत. ते सगळ्या रसिक प्रेक्षकांच्यासाठी काही ना काहीतरी सरप्राईज घेऊन येणार. असं असतंच नेहमी कॉम्बिनेशन. सर, आतापर्यंत तुम्ही खूप छान गाणी आम्हाला दिलेली आहेत, खूप छान म्युझिक दिलेलं आहे, थँक्यू. खूप छान सिनेमे बनवलेले आहेत. आणि आता एक नवीन सरप्राईज सगळ्यांसाठी तुम्ही घेऊन आलेला आहात. त्या सिनेमाचं नाव आहे एक तारा. सुरुवातीलाच विचारायचं सर, खूप युनिक नाव आहे, तर काय आहे एक तारा? एका गायकाची कथा आहे. मी एवढंच सांगेन की माझ्या स्वतःच्या आयुष्यातले काही तुकडे, त्याचप्रमाणे ह्या जर्नीमध्ये म्हणजे मी ऐका दाजीबा कंपोज करून आता जवळपास म्हणजे 2002ला ऐका दाजीबा रिलीज झालं, 2003ला मेरी मधुबाला रिलीज झालं. सो एक सामान्य अवधूत गुप्ते श्रीकृष्णनगरमध्ये राहणारा मुलगा, तिथनं अचानक लोकांना माहिती असलेला एक फेमस अवधूत गुप्ते, असं आयुष्य माझं 10 वर्षाचं 12 वर्षाचं झालं आहे. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये केवळ गायकच नव्हे तर माझ्या आयुष्यातले काही तुकडे आणि आजूबाजूला दिसणाऱ्यांच्या आयुष्यातले काही तुकडे एकत्र करून या सगळ्या सत्यकथांच्या तुकड्यांमधनं माळलेली एक काल्पनिक माळ म्हणजे एक तारा आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. तर आता या मंचावरती त्याला बोलूयात जो या सिनेमाचा नायक आहे आणि जो एक तारा आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो संतोष जुवेकर यांचं. हरी जय जय राम कृष्ण हरी. माऊली, आणखीन एक डॅशिंग हँडसम हंक हिरो. आणखीन एकचं कारण तुम्हाला कळलंय. तर संतोष, अतिशय मनापासून या मंचावरती स्वागत. आणि आल्याच मला एक वेगळा लुक दिसतोय सर संतोषचा, आणि हातामध्ये हे जे इन्स्ट्रुमेंट दिसतंय सर जरा वेगळं दिसतंय मला. काय म्हणजे नाव आहे ह्याचं? नाव आम्ही प्रेमाने गिटारा असं नाव ठेवलंय. गिटारा किंवा गितारा. हे ॲक्च्युली कसं आहे, जगभरामध्ये गिटार इन्स्ट्रुमेंट्सपासनं फ्युजन करून खूप इन्स्ट्रुमेंट बनवली गेलेली आहेत ऑलरेडी. पण ह्या चित्रपटाला मला असं वाटलं, एक कल्पना मनामध्ये आली की प्रत्येक जी आपण छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या शरीराचा भाग बनतात आपण जेव्हा वापरतो त्या. उदाहरणार्थ हे कडं आहे किंवा चष्मा आहे, तर मी आयुष्यभर तो वापरल्यानंतर तो माझ्या शरीराचा भाग बनतो. तसा हा एकतारा जो ह्याच्या गळ्यामध्ये असणार तो त्याच्या शरीराचा भागच झालेला असणार. मग तो त्याच्याबरोबर तो देखील बदलणार, अशी कल्पना आली. त्यामुळे मी ही कल्पना मांडली की ह्याची जी बॉडी आहे ही संपूर्ण एकतारी आपण म्हणतो त्या एकतारीची बॉडी आहे आणि एकच्या ऐवजी 6 तारा आहेत. फ्रेटबोर्ड हा गिटारचा लावला आहे आणि मग हे इन्स्ट्रुमेंट तयार झालं. हे बनवलं सुनील शिंदे म्हणून आमचे आर्टिस्ट आहेत, ज्यांची ही कल्पना होती. आम्ही एकत्र बसून जे वादक ज्यांनी ही कल्पना पुन्हा एकदा पुढे आणली ते म्हणजे नरेंद्र साळसकरांनी हे इन्स्ट्रुमेंट स्वतःच्या घरी नेलं, त्याच्यावरती खूप रियाज केला, त्याची तयारी केली आणि मग ह्या गाण्यांमध्ये जेव्हा जेव्हा हे वाजवताना दिसेल त्यावेळेला खरोखर हेच इन्स्ट्रुमेंट वाजलेलं आहे. क्या बात है, क्या बात. मी अतिशय मनापासून तुमचं स्वागत करतो आणि तुम्हा दोघांनाही विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. जोरदार टाळ्या. सिनेमातल्या हिरोचं आगमन झालेलं आहे. आता हिरो म्हटला की हिरोईन येतेच आणि जेव्हा हिरोईन येते तेव्हा मला खूप आनंद होतो.
त्यामुळे आता या मंचावरती मी तिला आमंत्रित करणार आहे. खरं तर ती माझी खूप मोठी फॅन आहे आणि ती सर म्हणजे तुम्हाला माहित नसेल सर, ती इकडे येऊन गेलेली आहे. अच्छा. आणि तिला परत यायचं होतं म्हणून तिने या सिनेमात काम केलं. म्हणजे एक आतलं ते थोडंसं आहे आमचं. तर अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो तेजस्विनी पंडित यांचं. तेजस्विनी, अतिशय मनापासून तुमचं या मंचावरती स्वागत. थँक्यू. मी मागे एकदा तुला बोललो तुम्हाला लाल रंग आवडतो, तू एवढं मनावरती घेतलं तेजस्विनी. म्हटलं थोडं तरी किमान कुठेतरी मॅच होईल. पर्सनॅलिटी, विचार, कपडे. तर त्यामुळे मी नाही, माझं फक्त डोळ्यांकडे लक्ष असतं, त्यामुळे मला काहीच टेन्शन नाही. तू कुठलेही कपडे घालून आलीस तरी. पण अतिशय मनापासून या मंचावरती तुझं स्वागत. कसं वाटतं इकडे येऊन? खूप सुपर वाटतं यार. म्हणजे मी जसं तुला मागच्या वेळेला पण सांगितलं होतं की मी तुझी खूप मोठी फॅन आहे आणि मी या शोची पण खूप मोठी फॅन आहे. या सिनेमामध्ये तुमची काय भूमिका? या फिल्ममध्ये मी ऊर्जा गुप्ते नावाचं कॅरेक्टर करते आणि ही एक अशी मुलगी आहे जी विचारांची अत्यंत क्लिअर आहे आणि सॉर्टेड आहे आणि ती आर्टिस्ट मॅनेजमेंट कंपनीमध्ये काम करते, त्याची हेड आहे. आणि संतोष जुवेकर जो माऊलीचं कॅरेक्टर करतोय त्याचं कॅरेक्टर म्हणजे त्याला ऑडिशन्समध्ये शोधून काढते आणि त्याला कसं ग्रूम करते आणि ग्रूम करता करता ती त्याच्या टॅलेंटच्या प्रेमात पडते. मी तुला विनंती करतो, प्लीज तू आमच्या सोबत बस. जोरदार टाळ्या. आणखीन एका हिरोईनला आता या मंचावरती मी आमंत्रित करतो. अतिशय मनापासून आपण या मंचावरती आमंत्रित करूयात उर्मिला निंबाळकर यांना. उर्मिला, तू एवढं मनावरती घेतलंस मी पांढरा रंग आवडतो असं सांगितलं होतं तुला. तू लगेच पांढरा असं अरे लगेच मॅचिंग. हा ना, सॉरी हा. म्हणजे तिला बाकी काय नाही, माझं काही नाही. म्हणजे रंग इतके आवडतात मला, मी रंगीबेरंगी माणूस आहे त्याच्यामुळे. उर्मिला, अतिशय मनापासून या मंचावरती तुमचं स्वागत. आणि या सिनेमाच्या माध्यमातून तुम्ही रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तुमचा कसा अनुभव आहे एक ताराचा? माझा पहिला चित्रपट आहे ॲज अ लीड, त्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे आणि आम्ही धमाल केलेली शूटिंगच्या दरम्यान. क्या बात आहे. आणि तुम्हाला आत्तापासूनच पुढच्या सगळ्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज आमच्या सोबत बसा. येस, थँक्यू. मला सुरुवात करायची आहे अवधूत सर तुमच्यापासूनच. एकताराची ही कहाणी कशी सुचली? एक सामान्य गावातला मुलगा जो वारकरी संप्रदायातला गाण्यामध्ये करिअर करण्यासाठी म्हणून एका रियालिटी शोमध्ये भाग घेतो आणि मग त्याला यश मिळतं, अर्थातच मिळतं. त्यानंतर काय होतं, तो ते कसं पचवू शकतो का नाही पचवू शकत. मग आपल्या ही जे काही ग्लॅमर वर्ल्ड आहे, हे जे तर त्याची दुसरी बाजू काय आहे हे दाखवायचं होतं. आणि म्हणून मी आजूबाजूला खूप बघितलं आणि प्रत्येकाच्या आयुष्यात किस्से आहेत. संतोषच्या आयुष्यात किस्से आहेत, उर्मिलाच्या किस्से आहेत, तेजस्विनीच्या पण आयुष्यात खूप किस्से तुमच्याही आहेत. तर हे सगळं बघून मी त्याचे एक असेंब्लिंग केलं आणि हा चित्रपट बनवला. क्या बात आहे. पण अवधूत गुप्ते सर, आज बोलताना तुम्ही असा माझा उल्लेख करता ते मला फार ऑड वाटतंय सर. कारण मला पहिली संधी स्टेजवर जर कुणी दिली असेल या जगात तर ते आहेत अवधूत गुप्ते सर. आणि तो खूप गोड किस्सा आहे, तो मी थोडक्यात सांगू इच्छितो. मी मेडिकलला शिकत होतो आणि मला असं कळलं होतं की कोल्हापूरचेच संगीत दिग्दर्शक आहेत चंद्रकांत कागले, यांच्या घरी तुम्ही येणार होता. म्हणून मी त्या घरी जाऊन दिवसभर बसलो होतो की आज अवधूत गुप्तेंना बघायला मिळेल मला. त्यांनी असं सांगितलं होतं चंद्रकांतजींनी की अवधूत, तुम्ही मिसळ खाताय तोपर्यंत तुमचं मनोरंजन हा मुलगा करेल, हा फार चांगलं काहीतरी करतो. आणि तेव्हा तुम्ही म्हणाल अरे इर्शाद, आणि ते फोटो आहेत माझ्याकडे तसे, सर मिसळ खातात आणि मी मग शाहरुख खान होतोय, मी काय होतोय आणि ते क्या बात मित्रा तोडलंच वगैरे, ते सगळं त्या घरात झालं. त्याच्यावरती अवधूत सरांनी लगेच मला ऑफर दिली, उद्या माझा कार्यक्रम आहे भवानी मंडपमध्ये. करेक्ट. तर इतक्या मोठ्या क्राऊड समोर मी करतोय, तर उद्या हेच करशील का तिकडे 10 मिनिटं? मी लगेच म्हटलं हो. तयार होऊन मी तिथे गेलो, मी सुरू केला वगैरे कार्यक्रम. मला वाटलं सर मागे चेंज करतात, रिस्पॉन्स यायला लागला लोकांचा. आणि लिटरली अवधूत गुप्ते हातामध्ये पाण्याची बाटली घेऊन प्रेक्षकांमध्ये उभे राहून नसतं हे कोण करेल. हॉटेलवरती माझं कौतुक केलं, पाकिटामध्ये काही पैसे भरले आणि मला सांगितलं की हे तुझं मानधन आहे. मला वाटतं की एका नवख्या कलाकाराला एवढी मोठी संधी मला वाटतं देणारा तोच माणूस असू शकतो ज्याचं मन आभाळा एवढं आहे. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या अवधूत गुप्ते यांच्यासाठी झाल्या पाहिजे. असं समोर बसून कौतुक करून घ्यायला जमत नाही,
पण हे मला सांगायला नक्की आवडेल, कारण आधी ह्या सगळ्याची सुरुवात तुम्ही केली त्यावेळेला म्हणला अरे तुरेवरनं आहो जाओवरती. तर ह्यामध्ये माझं काही नाही, हे तुमचंच आहे की तुमची पर्सनॅलिटी तेव्हापासून आता इतकी मोठी वाढत गेली की अरे तुरे करायला जीभ अडकते. अरे सर, आणि ह्या बाबतीत एवढा अभिमान होतो ना की मग हा जो काही तुम्ही तुमच्या करिअरचा डोंगर मोठा उभा केलेला आहे त्यामध्ये माझी पण छोटीशी एक वीट आहे, हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. मग ज्यावेळेला तुमचा एवढा डोंगर झाल्यानंतर त्या डोंगराला अरे तुरे मीच केलं तर काय फायदा, माझ्यापासूनच सुरुवात आवाजावानी करणार त्यावेळेला मजा आहे. संतोष, आता मला तुमच्याकडे यायचंय. खूप क्युरिओसिटी आहे तुमच्या या वेगळ्या लुकबद्दल, तुमच्या या सिनेमातल्या तुमच्या भूमिकेबद्दल. तर आम्हाला जाणून घ्यायचंय काय भूमिका आहे संतोषची. माऊली ज्ञानेश्वर सदाबा लोखंडे, आणि माऊली त्याचं नाव कारण हा वारकरी पंथातला मुलगा आहे. वडिलांचे संस्कार आहे त्याच्यावर, चांगले संगीताचे, भजनाचे, कीर्तनाचे, भावगीतांचे, आणि फक्त अभंग गायचे, देवाची कीर्तनं गायची असे संस्कार. आणि हा मुलगा शहरात एका गायन स्पर्धेत भाग घेतो आणि तिकडे जिंकतो. आणि मग तो कसा जिंकतो, मग जिंकल्यावर त्याचं काय होतं, आणि मग तो कसा 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 पुढे पुढे त्याचा प्रवास आहे. तो हा प्रवास म्हणजे ही कथा म्हणजे हा एक तारा आहे. नमस्कार सर, मी ओळख करून देतो. मी सरपंच आहे सर या गावाचा. आज आपल्याकडे आलेले आहेत की सुमधुर गळ्याचे आणि गायकी आवाजाचे संतोष जुवेकर या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत. अत्यंत रोमॅन्टिक व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले, हाणामारीची भूमिका अजिबात न करणारे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुशांत शेलार यांचे जिवलग मित्र. म्हणजे नाही कसं नाही, तुमचं खास आहे सर. ते आले होते आता इकडे आमच्याकडे, तर त्यांना आम्ही सांगितलं की बा सर येणार आहे जुवेकर सर, तर ते इतके प्रेमात का ते जातच नव्हते. 2-3 दिवस इकडे थांबले, तर ते आज सकाळी गेले. त्यांना कुठं हळदी कुंकाचा काही कार्यक्रम आला होता. तर असं संत्या, मन्या, पक्या, जॉनी अशा अर्थपूर्ण आणि सोजवळ नावांनी घराघरात पोहोचलेले संतोष जुवेकर म्हणजे अभिनेत्री माधवी जुवेकर यांचे चिरंजीव. माधवी जुवेकर बेस्ट अभिनेत्री आहेत, बेस्ट अभिनेत्री आहेत त्या. हे पहिल्यांदा कुणाला तरी बेस्ट असं म्हणाले. नाही, ते बेस्ट मध्ये कामाला आहेत ना, म्हणून बेस्ट अभिनेत्री आहेत माधवी जुवेकर. हो ते मान्य आहे, पण यांच्या आई असं नाही होते काहीतरी नाही काय म्हटलं बा, आडनाव सेम असेल तर असेल बा म्हणून काय. अवधूत गुप्ते यांचे मानस पुत्र संतोष जुवेकर या ठिकाणी आलेले आहे. म्हणजे अवधूत गुप्ते म्हणजे कसं होतं, अवधूत गुप्तेना त्यांना पिक्चर मध्ये घेतातच. अवधूत गुप्ते अवधूत गुप्तेना 2च गोष्टी लागते पिक्चर बनवायला, एक म्युझिक आणि एक संतोष जुवेकर. तुमची ते शाळा चित्रपट केला ना, शाळा, त्याच्यामधली भूमिका जबरदस्त आवडली सर मला. म्हणजे तुम्हाला सांगतो, आमच्या गावात परिसरामध्ये म्हणजे तुमच्या भूमिकेवरून मास्तर लोक इतके प्रेरित झाले, त्यांनी तसंच केलं सर सेम. आज बघा कुठे आहेत ते मास्तर लोक, कुठे आहेत, सस्पेंड झालेत, घरी बसलेले आहेत. तर असं मराठी तर मराठी, तेलुगू चित्रपटामध्ये पण आपला झेंडा रोवणारे. त्यांनी चित्रपट केला तेलुगू. तेलुगू हा कुठले, आमच्या नेटवर लिहिलेलं आहे. कुठले तेलुगू पिक्चर केले. अनन्या का बनन्या, काय अनन्या का बनन्या, आईना का बाय नाही ते. इंग्लिश मध्ये कशाला लिहितात रे. अरे मराठीत लिहित जाणार आहे, इंग्लिश मध्ये लिहित जाऊ नका, प्रॉब्लेम होते ना. लेडीजच्या कानातल्या दागिन्यावर आधारित त्यांनी रिंगा रिंगा चित्रपट केलेला आहे. लोक कसं 31ला जरा थोडं पार्टी करतात, थोडं एन्जॉयमेंट करतात. तर ह्या माणसाची म्हणजे हे बघा, म्हणजे काय म्हणतात कल्पनाशक्ती, तेच पार्टी आणि ते एन्जॉयमेंट यांनी शूट करून पिक्चर म्हणून विकला सर. कुठला 31 डिसेंबर पिक्चर बघितला त्यांचा. अरे सर बघितलं असं सर जबरदस्त सर. आणि त्यांचे रेंज बघा, विविध रेंज आहे त्यांचे, म्हणजे सगळ्या विषयावर त्यांनी चित्रपट केले. त्यांचं तो तुमचं ते गाजलेले सिरियल आम्ही बघितली, म्हणजे हवामान खात्यावर, वेधशाळेवर आधारित. कुठली, जी मराठीला सिरियल घेतली वेधशाळेवर आधारित त्यांनी, ऊन पाऊस. माझं काय म्हणणं आहे सर, एक मित्र म्हणून तुम्हाला सर मी सल्ला देऊ का, तुम्ही आहे ना ते आमच्या विदर्भात करा सर सिरियल ऊन पाऊस, म्हणजे अर्ध्या खर्चात होईल. का आमच्याकडे ऊन आहे, फक्त पाऊसच आणण्याची गरज आहे.
तुमचं जे हाणामारीचे सीन राहतात लोक फार आवर्जून बघतात सर. म्हणजे इतकं आमच्या गावामध्ये फेमस झालेलं आहे का कोणी अशी मारामारी केली किंवा काय असं छेडखानी केली तर लगेच म्हणतात स्वतःला काय संतोष जुवेकर समजतो का रे. सगळे सगळे फेमस झालेलं आहे. तुमचं ते चित्रपट झेंडा आणि मोर्यामध्ये अरे बापरे इतकं त्यांनी ते केलं ना मारामारीचे. आमच्या गावामध्ये काय झालं सर थोडं पंचायत झाली तुमच्या त्या सीनमुळे. म्हणजे आमच्या गावामध्ये कसं की यांच्या पिक्चरमध्ये कसं दाखवलं 2 गणपती गटामध्ये भांडण दाखवले की नाही हा मोर्यामध्ये. तर आमच्या गावात काय झालं आम्ही ठरवून केलं का एक गाव एक गणपती एकच मंडळ झालं की नाही. तर मग आमच्या गावातले लोक विचार की बा संतोष जुवेकर सर्व वागायचं कसं आपण भांडणं करायचे कसे. मग सगळे मिळून निर्णय घेतला बा रात्रीची आरती झाल्यावर अध्यक्ष सेक्रेटरी आपसात भांडा. एक असं म्हणजे फॅन फॉलोईंग सर तुमचा जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे तुमचा. विशेष सांगायचं म्हणजे स्वतःचा चित्रपट महोत्सव भरवणारे संतोष जुवेकर या ठिकाणी आलेले आहेत. काय स्वतःचा कुठला भरवला. अरे नागपूरला आम्ही प्रत्यक्ष बघितलं आहे. माय मराठी चित्रपट महोत्सव होता त्याच्यामध्ये 7 चित्रपटात 6 चित्रपटामध्ये हे होते. 6 मध्ये पैकी 6 मध्ये हा मग एकात का नाही. चित्रपट महोत्सव पण चालला पाहिजे की नाही. हे दुश्मन आहे सर हे दुश्मन आहे सर तुमचे. तुम्हाला ना 7 पैकी 6 मध्ये त्याचं कौतुक नाहीये एकामध्ये का नाही असा प्रश्न विचारतात. याला काय अर्थ आहे काय. तुम्ही कौतुक करा ना यार मराठी माणसाचं. असो सर तुमचा रेगे मधला आता चित्रपट बघितला सर जबरदस्त भूमिका केली. ते म्हणजे पोलीस आले का पळा पोलीस आले का पळा रेड टाकले का पळा जबरदस्त सर वा वा वा. तर पोलीस मागे लागले की पळणारे असे संतोष जुवेकर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय रेड पडली की पळारे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश फिरे. सर घ्या सर फोटो काढा एक. अवधूत गुप्ते सारखे मोठे माणसं या ठिकाणी आपल्या मंचावरती आलेले आहेत. उत्कृष्ट अभिनेते आणि दिग्दर्शक असलेले आणि छंद म्हणून म्हणा किंवा गिटार वाजवता येते म्हणून म्हणा त्यांनी चित्रपटाला म्युझिक पण केलेलं आहे. असो वंदना गुप्ते यांचे काका अवधूत गुप्ते या ठिकाणी आलेले आहेत. कसं शक्य आहे. पण जनरली बघा माणसं कसं जोडण्याचा प्रयत्न करतात पण हा माणूस तोडलंच मित्रा तोडलंच मित्रा तोडलंच मित्रा असं म्हणून या माणसानं अख्खा महाराष्ट्र जोडलेला आहे लक्षात ठेवा. वा वा. हिंदीतले लोक त्यांच्या व्यक्तिमत्वावर म्हणा किंवा त्यांच्या पर्सनॅलिटीवर म्हणा इतके प्रभावित झालेले आहेत की नुसतं त्यांच्या आडनावावर एक हिंदी चित्रपट झालेला आहे. अरे कुठला म्हणजे ते नाही का तुषार देओल तर चुलत भाऊ आपला बॉबी देओल त्यांनी केला ना तो कुठला गुप्ते. हे गुप्ते 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 ते गाणं पण गुप्ते गुप्ते गुप्ते. अरे तनुजाची पोरगी होती ना काजल त्याच्यामध्ये. तो फक्त गुप्त एवढाच आहे आणि ते त्यांचं नाही आहे सिनेमा. काय तुम्ही एक मराठी माणूस पुढे जातो तुम्ही असं पाय वाटत काय. तर सर्वात महत्वाचं म्हणजे सारेगमपा ललित चंपास सारेगमपा ललित चंपास. अरे आम्ही बघितलंच ही मराठीवर प्रोग्राम. ललित चॅम्पस नाही नीट वाचा. काय आहे ते लिटिल चॅम्प्स. म्हणजे इतकं वातावरण हे सब झालं होतं ना तर गावागावात नुसतं गाण्यातून लोक बोलत नुसतं गाण्यातून. म्हणजे समजा आता एखादी पोरगी चालली आहे रस्त्यानं बस स्टॉपवर एखादा टपोरी पोरगा उभा आहे संतोष सारखा समजा. नाही नाही म्हणजे म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व आहे म्हणून मला वाईट बसन माझं म्हणजे ते काय म्हणजे ती पोरीला छेडण्याची पद्धत पण बघा कशी होती गाण्यातून माझं आहे. तुझी देख की मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला. आता ती पोरगी कन्फ्यूज होऊन जात होती म्हणजे तिचं ऑलरेडी कुठेतरी काहीतरी झालंय बा एंगेजमेंट वगैरे वगैरे असं. आता त्याला सोडावं का याला धरावं असं तिचं पण ते पण गाण्यातून सांगत होती. कोणता झेंडा घेऊ हाती सगळं गाणंमय वातावरण झालं सर तुमच्यामुळे. हा तुम्हाला एक घर सांगा सर तुम्ही ना आता म्हणजे हा इकडचा ऑडियन्स तुम्ही केला कवर कोल्हापूर वगैरे पांढरा रस्ता तांबडा रस्ता म्हणून तुम्ही ना आता विदर्भात यायला पाहिजे सर. तेच शब्द तेच. अरे भैताड काय केलं बे तो घरावर गोट्या आणशील का असंच शब्द असेच म्हणजे म्हणजे कापूस कापूस असं तुम्ही करा म्हणजे तिकडचा पण ऑडियन्स तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही विदर्भ झाला का तुम्ही लगेच याला या कोकणामध्ये या. तिकडे काहीच करायची गरज नाही. कापूस काढून नुसतं हापूस टाकायचं. हापूस परफॉर्मन्स हापूस. आणि तिकडून तुम्ही निघाले इकडे सांगली साताऱ्याकडे आलेत ना का हा पण ठेवायची गरज नाही नुसतं ऊस ऊस परफॉर्मन्स मित्रा ऊस परफॉर्मन्स. तर अशा या हरवणाऱ्या व्यक्तिमत्वाचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय
तोडलंस मित्रा, आता चिटकव संघटनेचे अध्यक्ष महाराज गणेशपुरी यांना. या सारखं. संतोष, मी स्ट्रगल बद्दल बोलणार आहे या सिनेमाच्या माध्यमातून. सरांना मी विचारलं, तसा स्ट्रगलचा कुठला क्षण आठवतोय? चांगले क्षण पण भरपूर आहेत आणि वाईट क्षण पण आहेत. पण मला वाटतं वाईट आपल्याकडे ठेवावं आणि चांगलं वाटावं. त्यामुळे चांगले क्षण पण सांगेन की सुरुवात केली आणि मकरंद राजाध्यक्ष या नाटकातनं. त्याच्या अगोदर एकांकिका स्पर्धा करायचो आणि इंटर कॉलेजिएट फार कमी झाल्या कारण कॉलेजमध्ये फार कमी होतो. पण गल्लीबोळातल्या गणेशोत्सवातल्या आमचं मनोमय कला मंच वसुंधरा थिएटर्स नावाचा आमचा ॲमेच्युअर ग्रुप होता. त्यात अभिजित चव्हाण, मी, शेखर फडके, विजू माने, आम्ही सगळे ठाणेकर. तर आम्ही एकांकिका स्पर्धा करायचो, तिकडून सुरुवात झाली. आता स्ट्रगलचा विषय निघाला म्हणून तो आणखीन एक किस्सा छोटासा, जास्त वेळ घेत नाही. एकदा माझ्या मित्राचा मला फोन आला, संध्या कुठे आहेस? म्हटलं हां काय रे? संध्या, अरे तुझा फोटो ते कचऱ्याच्या डब्यात पडला आहे. म्हटलं हां काय नाही, चाललो होतं रे, बघितलं तर एकदम माझ्या पायाजवळ आला, त्याचं तुझं नाव वगैरे लिहिलं. म्हटलं ठीक आहे, मला सांगितलं तर कोणाला सांगू नकोस. पण तो किस्सा यावेळी आठवला की मी अवधूतला आमचे काही मोंटाजेस आहेत, जेव्हा काही प्रसंग त्याच्यावर असतात तेव्हा जाताना स्वतःचाच फोटो स्वतःच्या पायाखाली येणं कचऱ्यात पडलेला, किंवा भेळ खाताना कोणाच्या तरी पेपरमध्ये दिसणं आणि तो चुरळ करून टाकणं. तर ते मला वाटतं ते दुःख किंवा त्या वेदना फक्त एक कलाकारच त्यालाच होतात, तोच समजू शकतो. तेजस्विनी, मला तुमच्याकडे यायचं. स्ट्रगलबद्दल मी सगळ्यांना विचारतोय. तुमच्या आयुष्यातला एखादा स्ट्रगलचा छान किस्सा आठवतो? आमची खूप बेताची परिस्थिती होती घराची. पूर्वी मी रिसेप्शनिस्ट म्हणून जॉब करायचे तेव्हा, आणि मला महिन्याला 600 रुपये पगार होता. महिन्याला 600 रुपये पगार होता. मग त्याचा 1200 झाला आणि मग मी ठरवलं की मला काही ह्याच्यात मन माझं रमत नाही आहे, मुंबईला जाऊया. आणि मग मी माझ्या आईबाबांना सांगितलं. माझी आई याच फील्डमधली आहे, पण तरीसुद्धा माझी आई तयार नव्हती मला मुंबईला पाठवायला. खरं तर आई आली होती मुंबईत आणि मी आईला त्या ऑडिशनला सोडायला म्हणून गेले होते. आणि आईला सोडलं आणि तिथे त्या लोकांनी मला पाहिलं आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही पण काम करता का? तर मी म्हटलं की हो मी पण करते. तर ते म्हणाले मग एक ऑडिशन देणार फक्त. तर आम्ही, कारण जो रोल शोधतोय, ज्या रोलचं कॅरेक्टर, तर ते तुमच्यात आम्हाला दिसतंय. आम्ही तिथल्या तिथे ऑडिशन दिली आणि 3 दिवसांनंतर मी सिलेक्ट झाले आणि त्याच्यापुढे माझा सिरियलचा प्रवास सुरू झाला असा. पण अवधूत सर त्या दिवशी आम्हाला कोल्हापूरला असं म्हणाले, ते म्हणाले तेजस्विनी मला तुझ्याकडे बघून कधीच वाटलं नाही ग तुझ्या घरची परिस्थिती अशी बेताची वगैरे असेल. उर्मिला, मला तुम्हाला विचारायचं आहे, हा तुमचा पहिला सिनेमा असा तुम्ही उल्लेख केला, तर या सिनेमातली तुमची भूमिका काय? मला त्याच्या आधी सांगायचं आहे, स्ट्रगलबद्दल सगळे बोलतायत. माझ्या करिअरच्या सुरुवातीला पहिल्याच चित्रपटासाठी मी चला हवा योद्यामध्ये आले. मग अशी मी भारावून गेले आणि सांगायचे विसरले हे, की मला असं वाटतंय की सर पुढचा सिनेमा नाही केला तरी चालेल, मी इथे आले, संपलं आता. मी अशांच्या बरोबर, मी तुमच्याबरोबर बसले आणि या कार्यक्रमात आली आहे, मी निघते, म्हणजे माझं झालंय सगळं आता करून. अरे नको रे, हे फार मोठे पण नवीन लोकांची करिअर संपवणारा कार्यक्रम असं एक व्हायचं आमचं. आता भूमिकेविषयी बोलते. एका साध्या वारकऱ्यापासून रॉकस्टार पर्यंतची जी त्याची जर्नी आहे, जो प्रवास आहे, तर त्या प्रवासात खूप, कारण एकटा माणूस कधीच यशस्वी नाही होऊ शकत. तर त्याच्या आजूबाजूचे जे लोक आहेत, जे मोठी सपोर्ट सिस्टीम आहे त्याच्यासाठी, रादर त्याला पहिल्यांदा इथे काय उपयोग आहे थांबून, तुमच्याकडे इतकं टॅलेंट आहे तर चाकी मुंबईला, तर ते जी म्हणणारी आहे अशी ती गोड चतुरा, अशी मी भूमिका करते. वा वा वा. या सिनेमातल्या या कलाकारांना आपण भेटलो, पण आता या मंचावरती मला आणखीन एका कलाकाराला आमंत्रित करायचंय, ज्यानं या सिनेमामध्ये काम केलेलं आहे. पण तो कलाकार एकटा आलेला नाहीये, तो त्याच्या आईला सोबत घेऊन आलेला आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मला आमंत्रित करायचंय अवधूत गुप्ते यांच्या सौ गिरिजा गुप्ते आणि चिरंजीव अभेद्य गुप्ते यांना. ओहो, अरे बाप, अवधूत सर एवढे घाबरतात तुम्ही? म्हणजे सवालच नाही. आले आले पाया पडलात म्हणून विचार. म्हणजे मी असं आता दाखवतोय की मी पण नाही, तर मी असं अटेन्शन मध्ये असं हे माझं मनातलं रूप आहे. आणि आता मी आपलं दाखवताना मात्र असा बसलो. हा, गिरिजा मॅम असेच असतात अवधूत सर घरी? असंच असतं. म्हणजे मी कधीही घरी आले की तो नेहमी माझे पाया पडतो, असं आमचं. हे विशेष आहे ना काहीतरी, हे मी पहिल्यांदा बघितलं. हे फारच नवल आहे. असं प्रत्येक नवऱ्याने केलं तर किती बरं होईल.
मी पडलो असतो पाय तुझ्यापर्यंत झालं म्हणून. ती खूप डॉमिनेटिंग आहे भयंकर म्हणजे आणि असे मी तिला खूप घाबरतो पण ॲट द सेम टाईम आता जरा जोक्स अपार्ट पण माझ्यासारख्या माणसाला जशी बायको पाहिजे तशीच आहे ती. शी इज द बेस्ट वन. गंमत म्हणजे आम्ही गंमत केली पण अवधूतला रोज सकाळी घरातनं निघताना आई वडिलांचे पाय तो साखर घेतो आईकडनं मग जे कोणी घरी असतात आजी असेल तर आजी आई बाबा सगळ्यांच्या तो पाया पडतो आणि तो घरातनं निघेपर्यंत मी घरीच थांबलेली असते नेहमी त्याच्यामुळे त्याची ती एक स्टाईल आहे की बाबा आई आणि मग नेहमी असं. अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज सर? नाही आमचं चाइल्ड मॅरेज आहे. म्हणजे मी हिला ओळखतो. हा आमच्या म्हणजे ती तिच्या आईच्या कडेवर आणि मी माझ्या आईच्या कडेवर. अरे बाप रे. तेव्हापासून आमची ओळख आहे आणि मग आम्हाला नक्की हे प्रेम आहे का मैत्री आहे किंवा काय आहे हे समजायच्या आधी आईवडिलांनी सांगितलं लग्न करा आणि मग आम्ही लग्नच करून टाकलं. अभेद्य. मला तुला विचारायचंय या सिनेमामध्ये तू भूमिका केलेली आहेस कसा होता तुझा अनुभव कसं वाटलं काम करताना सिनेमा? खूप मज्जा आली कारण माझे बाबा पण या भूमिकेत आहेत आणि म्हणजे ते दिग्दर्शकाच्या भूमिकेत आहेत. तसंच आणि बाबा सारखे बिझी असायचे की काय करायचं ते तसे हे आहेत ना डायरेक्टर आहेत ना टाईप म्हणून त्यांनाच सगळं करायचं असं म्हणून मी संतोष काकाशी बोलायचो आणि सगळे प्रश्न तो पण एक ऍक्टरच आणि मी पण त्या ह्याच्यात ऍक्टर टाईपच दाखवलाय तर म्हणून मी सगळे प्रश्न त्याला विचारायचो. कारण तो तिथे तुझा डॅड आहे. हा कारण पिक्चर मध्ये तो माझा डॅड आहे. वा 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 वा. जास्त कोण ओरडतं घरात डॅड की मम्मी? काय मम्मी म्हणतो आई म्हणतो मला माहित नाही. खरंच आहे म्हणजे आले पाया पडलात ते पण संतोष मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे कधी कोर्टाची पायरी चढावी लागली? अजून तरी तशी पाळी आली नाहीये पण आता काय आहे हे पॅलेस असं इथे काही होऊ शकतं इथे तुम्हाला ती कोर्टाची पायरी आज चढावी लागणार आहे. इथे एक नवीन कार्यक्रम आजपासून सुरू होणार आहे आणि तो कार्यक्रम आहे बाप की अदालत. नमस्कार मी लाजत शर्मा. बाप की अदालत मध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. जनतेचे काय आरोप आहेत ते आम्ही सादर करतो पण तत्पूर्वी थोडी रूपरेषा सांगतो. या ठिकाणी आम्ही कुणालाही जज म्हणून बोलवतो. कोण जे रिकामे असतील ते येतात इथे जज म्हणून. आज आपल्याकडे जज म्हणून आलेले आहेत. खूप ठिकाणी जजचं काम बघितलेलं आहे त्यांनी. उदाहरणार्थ कोंबड्यांची झुंज, रांगोळी स्पर्धा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जज भारत गणेशपुरे यांचं. तुमचाच गोंधळ जास्त आहे सगळे शांत आहे तिथे. ए बा आज मला काय तर जज केलं तुम्ही ते म्हणतो लंगडी स्पर्धेचा जज करू नका. नाही ते काय उद्घाटन म्हणून पाहुण्याला लंगडी घालायला होता पूर्ण ग्राउंड वर यार. याला काय अर्थ आहे काय? तुम्ही कोर्टातले जज आहात. कोर्टातले कोर्ट आहे आज. कोर्ट? हा. अरे वा. हा देतो देतो. कोण आहे ते? हे यांना ओळखत नाही मी. आम्ही शेअर रिक्षाने आलो ना आता. त्यांचे 3 रुपये द्यायचे आहेत 300. आणि हे काय अर्ध अर्ध काय हे? बॅलन्स केलाय बॅलन्स. काय बॅलन्स केलाय असं बॅलन्स? हा ते पायाचं पण फोल्ड करायचं ना. आमच्याकडे या कार्यक्रमात कमरेखालचे विनोद केले जात नाही. काय येते तुला? मी टेपिस्ट आहे. हे आपलं टायपिस्ट आहे टायपिस्ट. मग बस ना टायपिस्ट लागेल ना एखादा. हे मस्त आहे यार. तर आता आरोपीला बोलूया ज्यांनी मराठी इंडस्ट्रीमध्ये एक मोठं नाव कमावलंय. एक वेगळ्या उंचीवर आहेत ते. आज 15व्या मजल्यावर राहतात ते आता. सुप्रसिद्ध स्वयंघोषित अभिनेते संतोष जुवेकर. पुढे
मी संतोष जुवेकर यांना विनंती करतो संतोष जुवेकर यांना विनंती करतो की त्यांनी या कॅटरिनामध्ये जावं. मी यांना विनंती करतो की त्यांनी या काठमांडूमध्ये काय ते त्या चौकोनात जाणार प्लीज. कारवाल्याला सुरुवात करण्यापूर्वी कारवाईला सुरुवात करण्यापूर्वी मी संतोष जुवेकर यांना विचारतो की मी बसू? नाही, बसा बसा. तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे का? वाटलं तर द्या. नाही, घ्यावंच लागेल तुम्हाला, आम्ही देतोच. धनलक्ष्मी रोटरी. धनलक्ष्मी रोटरी. काय दिलंय ना आज काम तुला? वकिलाचं काम आहे आज. आणि तुम्ही हॅलो, तुम्ही जज आहात, विसरू नका प्लीज. हा मर्डर मर्डर. अरे मर्डर नाही, ते काय बोलतात ते ऑर्डर ऑर्डर म्हणतात त्याला. कोणाच्या बाजू? तुम्ही संतोष जुवेकर यांच्या बाजूने बोलायचंय. हा आई शपथ, संतोष जुवेकर काय कडक दिसतोय यार. अरे हे संतोष जुवेकर नाही, हे अरे काही फरक आहे की नाही? दिसतोय का नीट? हा संतोष जुवेकर आहे. तो असता तर जाम मजा आली असती. अरे काय बघा ना काय ऍडजस्ट होत. अरे यांच्यात काय ऍडजस्ट करू आता मी? काय कसं काय करायचं माणसाने सांगा आता. नाही नाही असं तुम्ही चालू करा. तुम्ही क्या तुम्ही शांत बसा रे, गडबड करू नका. सरांना मला विचारायचं, सर झेंडामध्ये हे होते, मोरियामध्ये हे होते, बठिंडामध्ये नव्हते, हा योग्य निर्णय कसा काय घेतला? बघूया. बाप की अदालत मध्ये संतोष जुवेकरवर पहिला आरोप कोणता आहे? मी असं ऐकलंय की 1 तारा मिळवण्यासाठी तुम्ही अवधूत गुप्ते यांची रॅगिंग केली. म्हणजे कशी? दिवस रात्र तुम्ही त्यांच्या बिल्डिंग खाली उभे राहायचात, त्यांच्या घरात शिरायचात, वेगवेगळे वेषांतर करायचात. कधी दूधवाला, कधी इस्त्रीवाला, कधी भैया. तरी ते तुम्हाला बरोबर ओळखायचे नाही. संतोष जुवेकर, तुम्ही घरापर्यंत पोहोचलात, त्यांच्या घरात राहिलात, त्यांचं रेशन संपवलं, त्यांच्या मुलाची बिस्किटं संपवली. तुमचं काय म्हणणं आहे यावर? तुमचं बरोबर आहे. नो ऑब्जेक्शन, यू डिझर्व इट. सरकारी वकील त्यांच्या बाजूने बोला ना काहीतरी. तू नक्की कोणाच्या बाजूने आहेस? डॉक्टर 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 नाही, ऑर्डर ऑर्डर म्हणायचं असतं त्याला, ऑर्डर म्हणतात त्याला. ऑर्डर ऑर्डर. 1 तारा तुम्ही सिनेमा केलात, त्यांनी घेतलं तुम्हाला 1 तारामध्ये, आणि तुमच्यावर असा आरोप आहे की 1 तारा सिनेमात तुम्ही अभिनय केला. तोडफोड करू नका. काय तोडलं? अरे माझा फोन होता तो. यार एक तर मी येत नाही अशा कार्यक्रमाला यार, तुम्ही नुकसान करता. अरे फोन तोडला तू. ऍक्टर ऍक्टर. अरे ऍक्टर नाही रे बाबा, ऍक्शन म्हणा ना कधीतरी यार. ऍक्शन ऍक्शन. हा ऍक्शन. परत घ्या तुम्ही प्लीज. तुम्ही 1 तारा सिनेमात अभिनय केलात. ऑब्जेक्शन मायनॉट. हे न ओरडता पण होतं ना, का ओरडायचं? ऑब्जेक्शन एवढं बोललं तरी होतं ना. 1 तारा या फिल्म मध्ये संतोष जुवेकर यांनी अभिनय केला. मग आतापर्यंतच्या सिनेमात त्यांनी काय केलं? आतापर्यंतच्या सिनेमात त्यांनी फक्त मजा केली आहे. मजा केली? हो. कशावरून? माझ्याकडे पुरावे आहेत. हे बघा, तुम्ही झेंडा सिनेमा केलात. झेंडा केला. मीडियाने तुम्हाला विचारलं झेंडा सिनेमात तुम्ही काय केलं, तर तुम्ही असं सांगितलं की मजा केली, मस्ती केली, खूप मजा आली. तुम्ही त्यानंतर रेगे केलात, तेव्हाही विचारलं काय केलं तुम्ही? मजा केली, मस्ती केली, खूप मजा आली. मग मला सांगा, अभिनय कधी केला यांनी? तुमचं बरोबर आहे.
नो ऑब्जेक्शन. यू डिझर्व इट. इथे का नाही मजा केली? ते करू दिली नाही. सर होते म्हणून. हां मग झेंडा आणि मोर्यामध्ये पण नाही केली मजा? नाही, ते कुठे असे बाजूला गेले की मजा करायचो. काय मजा करायचं? सर जायचो इकडे तिकडे. हे सगळे विधान यांचं टाईप करा. अरे काय काय सॉरी सर. बटणं कशी वाजतात अशी? टाईप रायटर घ्यायला पैसे नव्हते ना, त्या हार्मोनियमचंच टाईप रायटर केलं, त्यामुळे ते वाजतात असं, ते वाजतंय. हे बाप की अदालतमध्ये संतोष जुवेकरवर पुढील आरोप आहे. संतोष जुवेकर, मला सांगा, कुठल्याही आयटम सॉन्गमध्ये तुमचा अभिनय रिअलिस्टिक असतो, म्हणजे हे कुठे प्रशिक्षण घेतलंय की सवय आहे? ऑब्जेक्शन. माझे मित्र संतोष जुवेकर यांच्यावरती केलेला हा आरोप खोटा आहे. मुळात हे शिकावं लागत नाही, शिकून ते येत नाही, ते मुळात रक्तात असावं लागतं. अरे पक्ष्याला सांगावं लागतं का की पाण्यात पोहो? काय? माशाला सांगावं लागतं की उड बाबा आता उड? ते मुळात रक्तात लागतं. तर बाप की अदालतमध्ये संतोष जुवेकरवर पुढील आरोप आहे. तुमच्या सिनेमामध्ये अजून एक सुपरस्टार आहे. हो खरं आहे. सागर कारंडे. हो. खूप कॉम्प्लेक्स आहे तुम्हाला त्याचा? मला हो. त्याच्या रोमॅन्टिक इमेजचा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? भीती वाटते. भीती वाटते. म्हणूनच तुम्ही या दोघींना त्याला दादा म्हण असं सांगितलं सेटवर. तो आला की त्याला दादा म्हणायचं असं तुम्ही सांगितलं, असा आरोप आहे. ऑब्जेक्शन. तू शांत नाही बसू शकत कधीच. माझा ऑब्जेक्शन आहे. काय आहे? संतोष जुवेकर यांनी सांगितल्यामुळे तेजूने तुम्हाला दादा नाही म्हटलाय. तू खरं सांग, याने सांगितलं म्हणून दादा म्हणाले? खरं सांगतो. नाही ना? नाही. स्वतःच्या मनाने म्हणालीस ना तू दादा? हो हो, पण आता मी त्याला सागू अशी हाक. मोडलं त्यानं ते. अरे कोर्टाचं नुकसान करू नका रे. तुमच्या भावनेपोटी कोर्टाचं नुकसान नको रे. मॅटर मॅटर. तुमच्यावरचे सगळे आरोप बरी करण्यात आलेले आहे, पण तुम्हाला शिक्षा म्हणून या कोर्टापुढे डान्स आणि गाणं तुम्ही कोर्टापुढे सादर करावं, अशी कोर्टाची तुम्हाला शिक्षा आहे. आणि या सिनेमात आणखीन एक जे कलावंत आहेत, जे आमच्या चला हवा येऊ द्याचे सुद्धा भाग आहेत, त्यांना सुद्धा या मंचावरती आता मी येण्याची विनंती करतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सागर कारंडे यांच्यासाठी. अरे वाह, क्या बात है, क्या बात है. अवधूत गुप्ते सर इकडे आलेत म्हटल्यानंतर आमचं पोट काय भरत नाही. माझी इच्छा आहे की या सिनेमातलं सर आणखीन एखादं गाणं जर जाता जाता तुम्ही आमच्यासाठी म्हटलं तर खूप मजा येईल. अरे वा, क्या बात है.
आमच्या या मंचातर्फे आणि SL विजन यांच्यातर्फे आपणा सर्वांना मिळणार आहे एक आठवण भेट.